प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्यांनी अतिशय कडवं असं आव्हान विरोधकांच्या समोर उभा केलेला आहे त्या सौभाग्यवती जिजाताई लेंगरे आता आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे पती कामगार नेते मान्य श्री हरिदास लेंगरे सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची या निवडणुकी संदर्भातली एकंदरीत भूमिका काय हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही राजकारणात का उतरला ते जरा सविस्तर सांगा. नमस्कार, मी जिजा हरिदास लेंगरे. मी ब गटातून उभी आहे. मी राजकारणात उतरण्याचं कारण एकच की मला राजकारणाचा काही संबंध माझा राजकारणाचा नव्हता, पण कुठेतरी ही अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी राजकारणात उभी राहिले. माझ्या मिस्टरांची ह्या भांडवलदारांनी ह्या इथल्या काही विरोधक असतील त्यांनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला. सुपारी दिल्यानंतर ते योगायोगानं किंवा आमच्या नशिबानं ते बाहेर आलं आणि ते आम्हाला समजलं. मग मी ठरवलं की आपण जर एवढं प्रामाणिक काम करत असताना एवढी लोक आपल्याला त्रास देतात तर मग आपण कुठेतरी सत्तेत आलो पाहिजे. आपण ह्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे. ह्या भूमिकेनंच आम्ही इथं. बरोबर आहे. कामगारांसाठी रात्रंदिवस काम करणारे हरिदास लेंगरे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्यावरती गेल्या काही दिवसापूर्वी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे त्यांची सुपारी देखील दिली होती. त्यामध्ये काही जणांच्या वरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे सोसलेलं आहे, जे कष्ट या ठिकाणी उपसलेले आहेत, त्यामुळं जिजाताईंच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्या अश्रूंची फुले झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मला या ठिकाणी सांगायचंय. पण पुढे आता ते झालं तुमचा व्यक्तिगत प्रश्न, पण ज्या पद्धतीनं तुम्ही हरिदास लेंगरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, अगदी त्याच पद्धतीनं या वार्डामधल्या नागरिकांच्या पाठीशी देखील तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. काय सांगाल त्या? निश्चितपणे या वार्डातल्या नागरिकांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे ठामपणे उभं राहू. काय सहन करावं? आमच्या पाठीशी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, शिंदे साहेबांची साथ आहे. तसंच आम्ही नागरिकांच्याही पाठीशी ठामपणे उभे राहू. फोन आला की लेंगरे साहेब घराच्या बाहेर, कधी सांगलीला, कधी कोल्हापूरला, कधी सोलापूरला, कधी साताऱ्याला. काय त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? ते कामगारांच्यासाठी धडपडतात, त्यामुळं त्रास ही सहन करावा लागतोच, पण कुठेही दुःख वाटत नाही. गोरगरीब जनतेसाठी झटतात म्हणून मला अभिमान वाटतोय त्यांचा. मला अभिमान वाटतोय कारण हरिदास लेंगरे साहेब हे कार्यकर्त्यांच्यासाठी, समाज बांधवांच्यासाठी हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात. ते स्वतः लोखंडाचे चणे खाऊन जगतात, पण जीवाचं नाव शिवा ठेवून गोरगरिबांच्यासाठी लढतात. त्या रडतायत म्हणून मी म्हणाले की त्यांच्या अश्रूची फुले झाली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. लेंगरे साहेब आहेत स्वतः, त्यांना मी जास्त विचारणार नाही आता ताईंना. लेंगरे साहेबांची प्रतिक्रिया घेऊयात. काय सांगाल? तुमच्या सौभाग्यवती अश्रू ढाळतायत तुमच्यासाठी. ठीक आहे. ठीक आहे, बोला. अहो, एवढी ही जी जनता आहे, शेकडोंच्या संख्येने तुमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, एवढा उदंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, त्यामध्ये सगळं आलं ना. भावनिक क्षण आहे आणि खऱ्या अर्थानं भावनिक यासाठी की गेल्या वेळेस देखील त्यांचा काही मताने म्हणजे निसटत्या मताने पराभव झाला होता. असा हा लढवय्या कार्यकर्ता आहे. खूप कष्टाने हे नेतृत्व उभा राहिलेलं आहे. त्यांच्याविषयी मी सविस्तर बोलेन, पण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया. नाही, माझं मत एवढंच आहे की मी लढणारा कार्यकर्ता आहे, पण आता जरा थोडासा हा माहोल बघून मलाही थोडस भावना अनावर झाल्या. परंतु निश्चितपणे माझी 2 वेळा हत्येची सुपारी दिली, पण मी थांबलो नाही आणि थांबणार देखील नाही. माझी ही लढाई जी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, श्रीमंताला लुटा आणि गरिबांना वाटा, त्या पद्धतीने आज या भांडवलदारांनी या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांच्यावरती अन्याय चालू केलेला आहे. त्याच्यासाठी मी एक चळवळीतून शपथ घेऊन आलेलो कार्यकर्ता आहे. म्हणजे मी कुठंतरी सेटलमेंट वगैरे एकीकडे मरण दिसत होतं आणि एकीकडे गरीब जनता दिसत होती, पण मी मरणाला सुद्धा लात घालून गरीब जनतेला मिठी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काळाच्या मुखामध्ये उडी घेणारं हे नेतृत्व आहे.
वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून ज्याप्रमाणे दात मोजावेत तशा पद्धतीनं भांडवलदारांच्या घशामध्ये गेलेली जी कामगारांची संपत्ती ती त्यांनी बाहेर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. काय सांगाल त्याविषयी? आणि खऱ्या अर्थानं जो भाग आहे, जर आसपास जर कॅमेरे फिरवलंय तरी आनंद नगर नाव आनंद आहे, पण इथली लोक दुःखात जगतायत. कारण इथं कुठलाही विकास झालेला नाही, रोड नाहीत, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, या ठिकाणी सत्यानाश करून टाकलेला आहे. आणि मग जर समजा माझी गोरगरीब कष्टकरी जनता जर अशा विळख्यात सापडलेली असेल तर मी इथं पुढे आलं पाहिजे, शिवसेना पुढे आली पाहिजे. म्हणून आम्ही यामध्ये लढाईमध्ये भाग घेतला. यामध्ये अतिशय उच्च शिक्षित उमेदवार स्वप्नील जावंतकर आहेत माझ्या बरोबर. त्याचबरोबर एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला विनोदजी सौदे एक लढणारा मुलगा आहे. त्याबरोबर जे आता नेताताई शिंदे आहेत क गटातून आहेत, बी फार्मसी झालेले स्वतःच मेडिकल आहे. आणि मी स्वतः माझ्या सौभाग्यवती जिजा लेंगरे या निवडणुकीमध्ये उभा आहे. शहरी उमेदवार अतिशय ताकदीनं आणि कडवी झुंज द्यायचंय, लढायचं आणि जिंकायचं हा निर्धार केलेला आहे. ही आमची शपथ नाही तर प्रभाग क्रमांक 8 मधल्या जनतेची शपथ आहे की या वेळेला धनुष्यबाणाला जिंकवायचंच आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करायचं. कारण शिवसेना ही नेहमी तळागाळात गोरगरीब जनतेच्या पाठीमागे उभं राहिली, माथाडी कामगारांच्या पाठीमागे राहिली, रिक्षावाल्यांच्या पाठीमागे उभं राहिली, खोकीधारकांच्या पाठीमागे उभं राहिली, बांधकाम कामगारांच्या पाठीमागे उभं राहिली. शिवसेना ही नेहमी सर्वसामान्यांच्या बरोबर राहिलेले. आणि आज आम्हाला डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, मला अभिमान वाटतो की माझ्या बरोबर काही वार्डातले 40-50 पोलीस सुद्धा आहेत, गुप्तपणे शिवसेनेचा प्रचार करतात. याचा सुद्धा मला प्रचंड अभिमान वाटतोय. गेल्या गेल्या वेळेस गेल्या वेळेस गेल्या वेळेस त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यांनी स्वतःच्या मनाशी समझोता केला आणि त्यांनी असं सांगितलं की गिर गए तो क्या हुआ, खडे तो हो गए. मागच्या वेळेस ते उभे राहिले आणि आता पुन्हा ते लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपण बघताय त्यांच्या पाठीमागे फौज किती आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांची निवडणूक ती आता उभी राहिलेली नाही आहे, तर ती निवडणूक जी आहे ती सत्तेच्या दिशेनं पळायला लागलेली आहे. काय सांगाल साहेब त्याविषयी? ते सांगली कुपवाड महापालिकेमध्ये आता जे आमचे सहकारी सुधीजी काळे ते सांगितलं की तुम्हाला संधी होती की तुम्ही, मी प्रश्न हा विचारला की तुम्हाला संधी होती, तुम्ही गेल्या वेळेस पराभूत झाला होता, यावेळेस तुम्ही पुन्हा निवडणूक लढायला पाहिजे, त्याऐवजी तुम्ही थांबला. तुम्हाला संधी असताना आणि तुम्ही तुमचे सौभाग्य होते ना उमेदवार. नाही, आता काय झालेलं आहे, माझ्याकडे शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे. आम्ही भागाभागात उमेदवार उभा केलेले आहेत. मी जर निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून अडकलो तर मला इतरांना वेळ देता येणार नाही. तर मला सगळीकडे पॅनल, आमचं हे पॅनल आणि सगळीकडे व भागामध्ये फिरून आम्हाला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. बरोबर. म्हणजे पक्षासाठी त्यांनी त्याग केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी मोठा होण्याऐवजी कामगार वर्ग मोठा झाला पाहिजे, त्याचबरोबर माझा पक्ष देखील मोठा झाला पाहिजे. वेळ प्रसंगी शत्रू पुढे गेला तरी चालेल, पण आपला मित्र मागे राहता कामा नये, आपला कार्यकर्ता पाठीमागे राहता कामा नये, आपला कामगार पाठीमागे राहता कामा नये आणि या वार्डाचा विकास देखील पाठीमागे राहता कामा नये. म्हणून ते स्वतः या ठिकाणी थांबलेले आहेत. पण त्यांनी आपल्या सर्व कामगारांच्यासाठी हा त्याग केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. साहेब काय सांगाल, शिंदे सेनेला या निवडणुकीमध्ये कोणी मेळात काय घेतलं नाही? तुमचं एवढं काम आहे, योगदान आहे, तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहात. खर तर भारतीय जनता पार्टीचा जो स्वभाव बघितला त्या पक्षाचा, तर पाठीत खंजीर खुपसणं हा त्यांचा स्वभाव आहे. आमच्या सांगोला शाजीबापूंच्या बरोबर तसंच झालं, पण तिथे शिवसेना ताकदीने जिंकली. विट्यामध्ये 55 वर्षाची सत्ता माननीय सुहासभैया बाबर आहेत आमदार, त्यांनी उलटून टाकण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे, म्हणजे शिंदे सेनेला यश आलेलं आहे. आणि माझी विनंती आहे की शिंदे सेना नाही, शिवसेना अधिकृत शिवसेना निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिलेले आहे. त्याच्यामुळे यापुढे शिंदे सेना म्हणू नका, माझी विनंती आहे आपल्याला. शिवसेना ही आमची ओरिजिनल शिवसेना आहे. आणि शिवसेना या विस्तारित भागाचा ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये विकास झालेला आहे त्या पद्धतीने प्रभाग 8 मधून आम्ही सुरुवात करतोय. आणि ह्या विस्तारित भागाचा वालनेसवडे असेल, समतानगर असेल, आनंद नगर असेल, इकडचं आमचं पलीकडे अष्टविनायक नगर असेल, विनायक नगर असेल, विजयनगर असेल, मंगलमूर्ती कॉलनी असेल, पलीकडे दत्त मंदिर भाग असेल, शाहू नगर असेल, पलीकडचा जो भाग आहे सैनिक नगर असेल, पार्श्वनाथ नगर असेल, वसंत कॉलनी असेल, या प्रभागातल्या सगळ्या भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. हे आज मी सगळ्या नागरिकांच्या वतीनं आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं शपथ या ठिकाणी घेतोय. निश्चितच हरिदास लेंगरे यांनी सांगितलेलं आहे, अरे एकटा आलो नाही, अरे एकटा आलो नाही, युगाची साथ आहे,
सावध असा, तुफानाची ही सुरुवात आहे. हे तुफान आता कुठपर्यंत जाणार हे पाहणं सर्वांच्यासाठी औत्सुक्याचं ठरलेलं आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला त्यांना गुलाल लागणार की नाही लागणार हे सिद्ध होईल. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढराय. जय मल्हार, जय भारत.